नमस्कार. मी आहे अजय दिगंबर पवार. आज दिनांक 20/5/2025 आपण आहोत महाराष्ट्राचं पवित्र असं स्थान पंढरपूर या ठिकाणी. हे आपण जिथं आहोत ते चंद्रभागेचे पात्र आहे. आता इथे येण्याचे कारण आहे की महाराष्ट्राच्या लोकांचं आराध्य दैवत असणारे असे विठ्ठलांचं घर अशा आपल्या पंढरपुरी आपण आहोत. आणि मी चंद्रभागेच्या पात्रात का थांबलोय, आज आपण मानवाला पुण्य कधी भेटतं याबाबत थोडीशी चर्चा करणार आहोत. तर मी तुम्हाला एक विषय दाखवतो, तुम्ही माझ्या मागे या. हा फोटो मी आता नदीपात्रातून उचललाय, चंद्रभागेतून. हा ओळखता का फोटो? ओळखता? हे आपले आराध्य दैवत आहेत यांचं फोटोचे विसर्जन त्या पंढरपूरच्या नदीपात्रात आहे. आणि हे फोटो वाहत वाहत कुठं जातात ते तुम्हाला सांगतो. आणखीन काही फोटो आहेत का शोधू आपण. या ओळखता काय ह्या परमेश्वराला? आपण सगळेजण नीट बघा. ओळखता ह्या परमेश्वराला? हे साक्षात तुमचे आमचे सगळ्या जगाच्या श्रद्धास्थान असणारे विठ्ठल आहे, जे चंद्रभागेच्या पात्रातून मी आता उचललेत. त्यांना पण विसर्जित करण्यात आलं. आणि फोटो कुठं जातात मी हे सांगतो तुम्हाला. आता आणखीन काही फोटो शोधू. या हे खान बघा, हे चंद्रभागेच्या नदीतली घाण आहे. आता हा फोटो कोणाचा आहे बघू. आता हे फोटो ठेवतो. हे फोटो आहेत आपले छत्रपती संभाजी महाराज. हे सुद्धा चंद्रभागेच्या पाण्यामध्ये नीट बघा कोणीतरी विसर्जित केलेत आणि ते कुठं पडलेत हे तुम्ही पाहिलंय. आता हे दुसरा फोटो बघ. ही घाण बघा, खूप घाण आहे. हे आपले आराध्य दैवत श्रीकृष्ण यांचाही फोटो काही लोकांनी चंद्रभागेच्या प्रवाहामध्ये विसर्जित केलेला आहे. पुन्हा एक संभाजी महाराजांचाच फोटो आहे. हे बघा. आता हे झाले 4 फोटो. आणि बघू घाण बघा, घाण दाखवा. चला आपण चंद्रभागेच्या पात्रात जिथं खूप घाण आहे त्या ठिकाणचे परमेश्वरांचे फोटो उचलतोय, काही महापुरुषांचे फोटो उचलतोय. आणि बाकीच्या अनेक कुठं घाणीत आपल्या देवांचे फोटो पडलेत का चंद्रभागेच्या पात्रामध्ये ते हे शोधत आहोत. या सगळी घाण बघा. आता ह्या ठिकाणी बघा, थोडं पुढे त्या ठिकाणी नवनाथ महाराजांचा फोटो आहे. श्रीराम आहे, त्यामध्ये शंकर आहेत, आपले संत आहेत, लक्ष्मीचा फोटो आहे, विठ्ठलाचा पुन्हा फोटो आहे. काही पुन्हा संतांचे आणि विठ्ठलांचे फोटो तुम्ही नीट बघा. आता हे फोटो कोणत्या तरी भक्तांनी टाकले असतील. मला कोणत्याही विशिष्ट समाजाविषयी बोलायचं नाही. मला याच्यावर तमाम महाराष्ट्रातील जे आपले हिंदू धर्मीय आहेत
जे परमेश्वरासाठी हजारो लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून पंढरपूरमध्ये येतात, त्यांचे काही कुलदैवत असतील, काही देवांचे फोटो असतील, एखाद्या विशिष्ट, मी ब्राह्मण समाजाला नाव ठेवत नाही, हे डोक्यातून काढा, पण काही ब्राह्मणांकडे आपले भक्त जातात की माझ्या घरामध्ये अडचण चालू आहे, माझ्या मुलाच्या संसारामध्ये अडचणी आहेत, माझ्या मुलीचं लग्नच होत नाही, आर्थिक संकट आहेत, म्हणून मी काय करू बाप्पा? लगे बाप्पा त्यांना मार्गदर्शन करतात. लगेच हॉटलाईन आहे बाप्पाची, साक्षात परमेश्वराची. लगे बाप्पा फोन करतात, हॅलो, अमुक तमुक भक्ताचा अशी अडचणी चालू आहेत, त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहे, त्याचं सॉल्व्ह कसं करू? लगे परमेश्वर त्या विशिष्ट व्यक्तीला म्हणतात की त्याला माझा फोटो विसर्जन करायला लाव, तेव्हा त्याच्या संसाराचं चांगलं होईल. अहो, कशी अशी भक्ती? कुठल्या व्यक्तीला ह्या कलियुगामध्ये अशी एवढी ताकद आहे का की त्या व्यक्तीचं वाईट चाललं म्हणून विठ्ठलांचा, लक्ष्मींचा, शंकरांचा इत्यादी देवांचा फोटो नदीपात्रात विसर्जित करायचा, तेव्हा त्या भक्ताचं चांगलं होईल असा सल्ला देणारा ब्राह्मण असेल किंवा कोणता अंधश्रद्धाळू महापुरुष असेल. मी पुन्हा एकदा म्हणतो, मी ब्राह्मण समाजाला वाईट बोलत नाही, पण असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे आपल्या अडचणी सोडवण्यासाठी अंधभक्त जातात. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही ज्या परमेश्वराला मानता, ज्या विठ्ठलाला मानता, ज्या रामाला मानता, त्यांच्यामुळे तुमचं परमेश्वरामुळे वाटूळ होईल का हो? मग तुम्ही ते फोटो भंगले म्हणून वाहत्या पाण्यात सोडता, आणि ते फोटो कुठं जातात? नदीपात्राच्या जवळ असणारे, जिथं संडास केलेली असते, शौचालय केलेले असतात, लोक मुततात, ह्या ठिकाणी हे परमेश्वर जाऊन पडतात. मग पुण्य कसं लाभेल हो तुम्हाला? पुण्य कमवायचे असेल तर माझी सर्व महाराष्ट्रातील तमाम हिंदू भक्तांना, हिंदू बांधवांना विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने अशा नालायक कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी. आणि भक्तांना ही विनंती आहे, पुण्य तेव्हाच तुम्हाला लाभेल ज्या टायमिंगला तुम्ही ज्या परमेश्वराला पूजता त्याचा आदर करायला शिकाल. नदीपात्रात जाऊन तुम्ही आंघोळ करता, त्याच नदी पात्रामध्ये चंद्रभागेच्या पात्राच्या जवळ असणाऱ्या वस्त्यातून मूत्र विसर्जित केलेले पाणी, मल निस्सारण केलेले पाणी त्या चंद्रभागेच्या पात्रात येतं, आणि त्याच पाण्याने आपले भक्त आंघोळ करतात. मग मला सांगा, तुम्ही आजारी पडणार नाहीत का? तुम्ही आजारी पडणार. मग मी एवढं बोलायचं कारण काय? साधं गणित आहे. मी छोटासा व्यक्ती आहे, एक कार्यकर्ता आहे. हे फोटो दिसले, मी मनाहून टाकलेले नाहीत, आणि हे आत्ताच नाही पडत. महाराष्ट्राच्या खूप लोकांना माहिती असतील की हे फोटो असे नदीपात्रात वाहून जातात. फक्त चंद्रभागेतच नाही, वाईमधली कृष्णा नदी असेल, अकलूज जवळ नरसिंगपूरची नदी असेल, सर्रास ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीच्या पात्रात घाण असते, देवाधर्माचे फोटो असतात. म्हणून तमाम वारकरी संप्रदायाला माझी विनंती आहे, सर्व भक्तांना पुनश्च विनंती आहे, देवभक्ती करायची असेल, पुण्य स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला लाभून घ्यायचे असेल तर भांगलेले फोटो नदीपात्रात विसर्जित करू नका. ह्याच्यापेक्षा मोठे पाप कोणतेच नाही बरं का. आणि पंढरपूर प्रशासनाला विनंती आहे की नदीपात्रात येणारे वस्त्यांचे मलमूत्र पाणी तातडीने बंद करावे, नदीपात्र स्वच्छ करावी, आणि जे भांगलेले फोटो आलेले आहेत तत्काळ उचलून त्याला कुठेतरी एका ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी.
आणि वारकरी संप्रदायाने पण यामध्ये थोडं लक्ष घालावे. ज्या परमेश्वरासाठी आषाढी वारीमध्ये कित्येक किलोमीटर चालत आपण येतो, लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत येतो. मग एकच आणखी एकदा मागणं आहे माझं तुमच्याकडे, वारकरी संप्रदायाकडे, भक्तांकडे, ह्या गोष्टी टाळा. स्वतःहून नदीपात्रात असणाऱ्या फोटो असतील, काही घाण असतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे.